नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही मराठीचे क्वेश्चन बघणार आहोत जे की लेखा व कोशागार विभाग भरतीमध्ये विचारण्यात येतील, जे की TCS पॅटर्ननुसार असेल. तर चला सुरू करूया. तर पहिला प्रश्न आहे, खालील शब्दाचा समास ओळखा. पालापोत या शब्दाचा समास ओळखा. याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, तत्पुरुष समास. पुढचा प्रश्न, भोरा हे आत्मकथन कोणी लिहिले? भोरा हे आत्मकथन कोणी लिहिले? याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला, शरद 22. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तिची कादंबरी लिहून झाली. तिची कादंबरी लिहून झाली. याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, समापन कर्मणी प्रयोग. समापन म्हणजे लिहून झाली आहे, त्याच्यामुळं याचा उत्तर असेल समापन कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा अर्थ सांगा. चपराक. चपराक याचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक 3, चापट. पुढचा प्रश्न, पानगिरा ही कादंबरी कोणी लिहिली? पानगिरा ही कादंबरी कोणी लिहिली? याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला, विश्वास पाटील. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा समास ओळखा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अव्ययभाव समास. दर हा फारसी प्रत्यय लागलेला आहे. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. खालील शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. अनास्था. अनास्था याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, आस्था. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. प्रहार. प्रहार याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, घाव. पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. जर व्यायाम केले तर शरीर घटदार होईल. जर व्यायाम केले तर शरीर घटदार होईल. याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, संकेतार्थी. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. औरस. औरस याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला, अनोरस. अनोरस. पुढचा प्रश्न, खालील उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केले योग्य विधान ओळखा. किती सुंदर आहे तिचे अक्षर. किती सुंदर आहे तिचे अक्षर. याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला, तिचे अक्षर सुंदर आहे. तिचे अक्षर सुंदर आहे हे याचा उत्तर असेल. पुढचा प्रश्न, खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले विधान ओळखा.
याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 ऊन आहे. याचा हजरचे विरोधार्थी केले आहे गैरहजर आणि त्यावरून नकारात शब्द बनलेले आहे. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. चिरंतन, चिरांतन, याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 क्षणभंगुर. क्षणभंगुर म्हणजे क्षणात नष्ट होणारे आणि चिरंतन म्हणजे दीर्घकाळापर्यंत टिकणारे. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. निर्धार, निर्धार, याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 निश्चय. पुढचा प्रश्न, व्यक्ती आणि वल्लेली हे पुस्तक कोणी लिहिली? याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 पु ल देशपांडे यांनी अजून पुस्तके लिहिली आहे, जसे की बटाट्याची चाळ, आसामी इत्यादी. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.